जर कमी जास्त झालं तर मठाधिपतीकडे येऊ नये असा नियम दिलेला आहे. पण तरी आम्ही नाही करत. म्हणून जास्त का की तुम्हाला एकच काम करणं आहे की मंडळ हा मंडळ आहे, होता आहे आणि राहणार आहे. मंडळ बँक होती, ग्राहक भंडार होता, दूध डेअरी होती, कोणी डुबवली? मी तर नाही डुबवली. दोन्ही हात वर करून सांगतो, मी नाही डुबवली. मी नव्हतोच. मी 1996 मध्ये मार्गामध्ये आलो आणि 96च्या पहिले बाबाचे मार्गदर्शन आहे. 96च्या पहिले बाबाचे मार्गदर्शन काय, बाबांनी निर्माण केलेली संस्था ही कधी डुबणार नाही. बरोबर आहे सत्य. आणि ज्यांनी कोणी डुबवण्याचा जर प्रयत्न केला तर तो स्वतः डुबवून जाईल. बरोबर आहे. बाबाचे शब्द होते. हुराडे साहेब प्रश्न करतात मला गाडीमध्ये, साहेब तुम्ही ना हा शब्द वापरला, दुसरा शब्द एक आहे बाबांचा, दुसरा एक शब्द आहे, अत्यंत महत्वाचे शब्द आहे तुमच्या आमच्या संपूर्ण जीवनावरचा. असुरी शक्ती म्हणजे राक्षसी शक्ती. ही असुरी शक्ती भगवंतापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे. रावण किती मोठा होता, किती ज्ञानी होता, किती बलाढ्य सैन्य होते त्याच्याकडे, किती मोठी शक्ती होती. आणि ती असुरी शक्ती म्हणजे स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ, संस्थेचा नाही. त्यांच्यामध्ये तो स्वार्थ निर्माण झाला, असुरी शक्ती निर्माण झाली, विचारामध्ये फरक पडला आणि म्हणून काही कर्मचारी, काही अधिकारी मिळून, पदाधिकारी मिळून ती संस्था नायनाट केली. बँक गेला, दूध डेअरी बी तशीच गेली, ग्राहक भंडार बी तसाच गेला. आणि म्हणून बाबांनी म्हटलं की असुरी शक्ती ही भगवंतापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे. मग त्या असुरी शक्ती म्हणजे का, तर आमचे वाईट विचार. असुरी शक्ती म्हणजे आमचे वाईट विचार. ज्या ठिकाणी आमच्या विचारामध्ये जर वाईट विचार जर आले तर हे समजून घ्यायचं की तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये कुठंतरी फरक पडणार आहे, हे निश्चित आहे. आणि म्हणून प्रत्येक लोकांनी ती शक्ती, असुरी शक्ती आणि भगवत शक्ती याची तुलना करावा. कोणी कोणामुळे बिघडत नाही, हा माझा ठाम मत आहे. कारण का मी तुमच्या समोर उभा, कोणी कोणामुळे बिघडत नाही. तो बिघडते तर त्याच्या स्वार्थामुळे, तो बिघडते तो त्याच्या स्वार्थामुळे बिघडते, दुसऱ्याच्या याच्यामुळे नाही का, पण त्याचा स्वार्थ जागते. सेवक झाला, मग सेवक झाल्याचे कार्यकर्ता तुम्ही गावामध्ये नेमले, मग त्याला वाटतं की मला आता मार्गदर्शक बनायला पाहिजे. मार्गदर्शक बनला तर मग त्याला वाटते मी संचालक बनायला पाहिजे, आणि संचालक बनला तर त्याला वाटते मी सचिव बनला पाहिजे, सचिव बनला तर उपाध्यक्ष बनला पाहिजे, उपाध्यक्ष बनला तर मग मी अध्यक्ष झालं पाहिजे. नाही का, हे विचार चांगली गोष्ट आहे. विचार बिलकुल चांगले विचार आहे, परंतु कर्म तसं करावं लागेल ना. कर्म करावं लागेल. तुम्ही कर्म करत नाही, देहरीने पलंगावर असं होणार आहे का? असं जीवनामध्ये कधी होणार नाही. तुम्हाला कर्म करावं लागेल, चांगले कर्म करावं लागेल, तेव्हा होईल. नाही तर काय व्याख्या काय, माणसाची माणसासारखं वागावं. आपण वागतो का याचा विचार तुम्ही आम्हाला करा. ज्यानं खरोखर वागतो आहे का, बाबाच्या आदेशाचे पालन करतो आहे का? हे जे लोक इकडे तिकडे गेले, आता जातीवाद सुरू आहे. तो म्हणते ह्या जातीचे, तो म्हणते त्या जातीचे, तो म्हणते त्या जातीचे, तो लहान जातीचा, तो तुच्छ, मी वरिष्ठ, मी मोठ्या जातीच्या. हे कोणी सांगितलं आहे? बाबांनी तर नाही सांगितलं. मग तुम्ही आम्ही हा जातीवाद करून का एकमेकाला बोलून आम्ही का साध्य करणं चाहतो, का साध्य करतोय आम्ही? बाबांनी नाही शिकवलं. लोक छाती ठोकून सांगते की मी बाबाच्या आहे तिच्या सेवक, मी बाबासोबत बसलो, मी बाबासोबत राहिलो, मी बाबासोबत फिरलो. अरे मग ते चांगले की जे आज जे मार्गामध्ये आले, जे वागत आहेत ते चांगले. मला तर वाटतं की जे बाबाच्या हयातीमध्ये बाबाच्या सोबत काही काही लोक जे राहिले, काही काही लोक भ्रष्ट झाले. लोक म्हणते ओल्ड इज सोल्ड,
अरे तो ओल्ड गोल्ड भी आहे, सोल्ड भी आहे, विकल्या जाते ना, सोनंही विकल्या जातं ना, खरेदी भी केल्या जाते, पण चमकते ते सोनं नाही ना. विचार खूप चांगले, गोर बोले कारच तोडले लोक या धर्मामध्ये, या मार्गामध्ये खूप आहे. परंतु अशा लोकांपासून मी तुम्हाला लोकांना सावध राहायचे. याच्या पहिले गोड गोड बोलत होते, लोबाळत होते ना आम्हाला, तांत्रिक होते, पंढरपुरी होते, किती दुबाडलो आम्हाला. आणि आज या जगामध्ये, या विश्वामध्ये तुमच्या आमच्या लहान जातीमध्ये लोक म्हणतात, प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या लोकांना मानते की बाबा दिंडीजीने एक अधिकार मिळून दिला आहे, ते जीवनामध्ये कोणत्याही या देशातल्या संतांनी किंवा विश्वाच्या संतांनी तो दिला नाही. कारण तो अधिकार आहे तुम्हाला तो हवनाचा. जर तुम्ही हवन गळतात ना, तर पहिले काय होतं, तुम्ही स्वावलंबी होते, भाट येत होते, ब्राह्मण येत होते, तुमच्या घरी कथा करत होते, तुमच्याकडून पैसे नेत होते, तांदूळ नेत होते, खारक बदामा नेत होते. आता तुम्ही करता, हा अधिकार कोणी दिला हो? मानते की बाबा दिंडीजीने हा अधिकार तुम्हाला दिलेला आहे, विश्वामध्ये कोणत्या संतांना दिलेला नाही. आणि म्हणून आपले लोक, खूप सारे लोक वैरी आहे. आपण शून्य पाहिजे एक बी नाही आहो, आपण शून्य पाहिजे एक बी नाही आहो. म्हणून आम्हाला जपून चालायच्या, आम्हा सर्व लोकांना जपून चालायच्या मार्गामध्ये. आज ठीक आहे, चिखली गाव आहे, 75% या गावामध्ये सेवक असेल. एक काळ असा येणार आहे की या चिखली गावामध्ये 100% सेवक राहील. मंदिरात बसवणे जे लोक बसते का नाही, त्या मंदिरामध्ये आता ते सपाट होऊन जाईल ना, तुमच्या बसल्या होण्याची जागा होऊन जाईल, चौकोटीला बघतील. तो प्रकार येणार आहे आणि हळूहळू येणार आहे, बिलकुल येणार आहे. गावचे गाव लोक संपूर्ण सेवक, फक्त तुमची वागणूक बरोबर पाहिजे, तुमच्या लोकांची वागणूक बरोबर पाहिजे. येणार आहे. एक अंतर झाला, सरपंच झाले, गावगाव सरपंच, जिल्हा परिषदचे अध्यक्ष बी झाले, उपाध्यक्ष बी झाले, सेवक झाले. पण त्याची वागणूक बी तशी पाहिजे ना. आणि एकदा पदावर आला तर मग आम्ही आपली गर्दी दाखवतो, आम्ही आपली गर्दी दाखवतो. आणि मग सेवक लोक मग त्याची जागा त्याला दाखवतात, त्याची जागा त्यांना बिलकुल दाखवतात, नाही ना. त्याचा आमच्यासोबतच राहणारे लोक मंडळाच्या याच्यामध्ये राहतात, मग ट्रस्टच्या सोबत उभे राहतात, मग याच्यासोबत उभे राहतात, त्यांच्यासोबत उभे राहतात. म्हणजे आमचे विचार कुठं गेले. ट्रस्ट तुम्हाला सांगतो, जे ग्रामीण सेवक संघटना पालोरा, तुम्ही लोक नाही राहिले, मी राहिलो, मला माहित आहे, बिलकुल जवळून पाहिलं, एकदम जवळून पाहिलं त्या लोकांनी. बाबा गेल्याच्या नंतर हा सर्व प्रकार घडला. इतके बेकार लोक होते ते, 6 महिन्यात त्याने पाहून टाकले. मी त्यावेळेस आदरणीय म्हणजे साध्या कार्यामध्ये होतो, पण त्याच्या विचारावर इतका फरक होता आणि मंडळाचे विचार. काय झालं त्याच्यात, त्यांनी फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलं.